मॅडम आवाज येतो ऐकायला व्यवस्थित? हा पाटील सर आवाज येतोय, सुरू करून द्या तुम्ही. येतो सुरू करा. ओके. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पेन एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण रायगड अंतर्गत शारदीय नवरात्रोत्सव ऑनलाईन व्याख्यानमाले अंतर्गत मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजपासून सलग 8 दिवस आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक समिती आणि शारदीय व्याख्यानमाले अंतर्गत विविध विषयांवर या व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मी आपलं सर्वांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने, सांस्कृतिक समितीच्या वतीने आणि शारदीय व्याख्यानमाला समितीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते शारदीय नवरात्रोत्सव व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे ते म्हणजे आपले पेन एज्युकेशन सोसायटीचे कुटुंब प्रमुख, आपले आधारस्तंभ माननीय श्री बापूसाहेब नेने यांचे मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय मंगेशजी नेने यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. पेन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री वसंत आठवले साहेब यांचे देखील मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. संपूर्ण पेन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी, गव्हर्निंग बॉडी यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपले प्राचार्य डॉक्टर धारप सर यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. संपूर्ण सांस्कृतिक समिती, तंत्र सहाय्यक चाटुफळे मॅडम व त्यांची टीम, संपूर्ण प्राध्यापक वर्ग, नॉन टीचिंग स्टाफ यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि प्राध्यापिका डॉक्टर सौ खाडीलकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. ओके, धन्यवाद पाटील सर. माझा आवाज येतोय? हो येतोय मॅडम. सर्वप्रथम समस्त व्यासपीठावरच्या सर्व मंडळींना नमस्कार आणि सन्माननीय व्यासपीठ आणि सगळे प्राध्यापक वर्ग किंवा उपस्थित राहिलेला श्रोता वर्ग, प्रस्तावना करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की आमच्या महाविद्यालयामध्ये गेल्या 5 वर्षापासून ही एक उत्तम परंपरा आमच्या धारप सरांनी सुरू केलेली आहे की जी सगळ्या समाजासाठी उपयुक्त अशी परंपरा आहे. या समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण 9 दिवस देवीचं नामस्मरण करतो किंवा नवरात्रोत्सव म्हणतो, देवीचा जागर करतो आणि देवतेची जी वेगवेगळी रूपं आपण मानली त्याच्यामध्ये एक महत्वाचं रूप आहे सरस्वती. या सरस्वती देवीची आराधना म्हणजे नवनवीन शिकणं, नवनवीन ज्ञान घेणं, नव्या गोष्टी माहीत करून घेणं. जणू काही या नवरात्र उत्सवाच्या व्याख्यानमालेच्या रूपाने आम्ही देवतेची आराधना करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य असं आहे, एक तर ही व्याख्यानमाला सगळ्यांसाठी खुली आहे. ज्यांना ज्यांना त्या गोष्टीची आवड आहे ते सगळेजण त्याचा आनंद घेऊ शकतात. सगळ्या समाजासाठी आहे. जनरली एखादा कॉलेज म्हणजे कार्यक्रम म्हटलं की तो महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असतो, परंतु ही व्याख्यानमाला मात्र सर्वांसाठी आहे. नंतर या व्याख्यानमालेमधले विषय खूप वेगळ्या पद्धतीचे विषय हाताळतील असे लोक आम्ही बोलवतो आणि गेले 5 वर्ष खूप वैविध्यपूर्ण अशा विषयांवर लेक्चर्स आयोजित झाली आणि ती अत्यंत यशस्वीपणे पार पडलीत. त्यातलं मला एक आवर्जून सांगायला आवडेल की एक 3-4 वर्षापूर्वी कौतुकाची गोष्ट आहे की आमच्याच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी ह्या व्याख्यानमालेमधलं एक पुष्प गुंफलं होतं. म्हणजे जणू काही फक्त त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणणं हा तर उद्देश आहेच, पण आमच्याही विद्यार्थ्यांकडे काही वेगळ्या गोष्टी असतील की वेगळ्या गोष्टीचं सादरीकरण ते करू शकत असतील तर त्यांनाही मोटिवेशन देणं, त्यांनाही व्यासपीठ मिळवून देणं हा एक उद्देश या व्याख्यानमालेनं नक्कीच साकार होतो आहे. आणि त्यामुळं ही एक चांगली ऍक्टिव्हिटी, समाज उपयोगी ऍक्टिव्हिटी आमचं महाविद्यालय राबवतंय आणि ती कंटिन्यू चालू राहावी म्हणून तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य करताय तेही भविष्यात मिळत राहू देत आणि ती ऍक्टिव्हिटी पुढे जाऊ देत. अगदी एक सांगायचं झालं तर वसंत बापटांचे एक ओळ मला इथं म्हणावीशी वाटते की देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना नित्य सुंदर मंगलाची हो आराधना. जसं चांगल्या गोष्टींचा प्रचार व्हावा, चांगल्या गोष्टी टिकून राहाव्या ही जबाबदारी जशी घराघरांमध्ये पालकांची आहे तशीच शाळा कॉलेजची तुमच्या शिक्षकांची आहे. आणि ते भान ठेवून आमचं महाविद्यालय या गोष्टी करायचा प्रयत्न करते.
प्रयत्न छोटासा असेल पण छोट्यातूनच मोठ्या गोष्टी घडतात, म्हणून हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. आणि मी सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्या येणाऱ्या वक्त्यांचं पण आणि व्यासपीठाचं आणि सगळ्या श्रोतावर्गाचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझी प्रस्तावना संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आपले आदरणीय बापूसाहेब नेने यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या शारदीय व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. मला इथे हा सन्मान दिला आणि माझ्या हस्त्याचं उद्घाटन करायचं ठरवलं. मला मनापासून आनंद झाला, कारण अनेक संस्था अशा असतात की आरंभशूर असतात. एखाद वर्ष कार्यक्रम करायचा आणि पुढे ते विसरून जायचं. पेन एज्युकेशन सोसायटी आणि खास करून त्यातलं भाऊसाहेब नेने कॉलेज हे याला अपवाद आहे. सातत्याने सगळे कार्यक्रम वेळच्या वेळी करण्याकडे आमच्या प्रिन्सिपलची आणि तिथल्या स्टाफची सगळ्यांची जबाबदारी ते स्वीकारत असतात आणि प्रत्येक कार्यक्रम ठरलेल्या वेळेला नियोजित ह्याच्यात होतो. मग तो 11 जुलैचा आमचा रक्तदान शिबिराचा असू दे, नाहीतर शारदीय व्याख्यानमालेचा असू दे, नाहीतर गॅदरिंगचा असू दे, किंवा NSSच्या कॅम्पचे असू दे, काहीही म्हटलं तरी वेळच्या वेळी करण्याकडे ह्या कॉलेजचा एक कायमचा असा संकेत आहे की बाबा हे वेळच्या वेळी झालं पाहिजे. आणि मला त्याच्यातच आनंद वाटतो की आपण सातत्याने एखादी गोष्ट करायची ठरवली तर लोकांना आवड निर्माण होते. आज 4 लोक तुम्हाला ऐकणारे असतील, उद्या ते 40 होतील. काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि ही आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, यांना ज्यांना हे समजेल त्यांनाच हे करता येणार आहे. बाकी ज्यांना काही नाही, आमच्यासारखे जे जुन्या पिढीचे लोक आहेत आणि अज्ञानी आहोत ह्या बाबतीत, आम्हाला काही समजत नाही. पण तरी सुद्धा मनापासून भाग घ्यावासा असं वाटतो. मला इथे बोलवलं, आणखी मला ही संधी दिली त्याबद्दल प्रिन्सिपल आणि सगळ्या स्टाफचे मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचं एक वाक्य बोलायचं राहिलेलं आहे की ह्या शारदीय व्याख्यानमालेचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. हे काढा बाबा. नाही पाटील सर म्यूट आहात तुम्ही. पाटील सर म्यूट आहात. आता येतो ऐकायला. येस सर, धारप सर. यानंतर मी आपल्या पेन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय श्री वसंत आठवले साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाची व्याख्यानमाला जी कॉलेजने सुरू केलेली आहे, या कार्यक्रमाला बापूसाहेब नेने हे उद्घाटक म्हणून आज लाभले आपल्याला. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल धारप सर, त्यांचे सर्व सहकारी, सोसायटी वेगवेगळे कार्यक्रम जे कॉलेज तयार करते त्याला नेहमीच प्रोत्साहन देत असते. सरांनी कुठचाही कार्यक्रम सांगावा आणि त्याला आम्ही होकार द्यावा, हे जवळजवळ ठरलेलंच आहे. यातून जनतेप्रती आपलं असलेलं काम जे सोसायटी करते ते सगळ्यांपर्यंत जातं आणि निरनिराळ्या लोकांना या कार्यक्रमात भाग घेता येतो. आता ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, मगाशी बापूसाहेब बोलले, आम्हाला यातलं काय माहिती नाही. आमचं नातूच मला शिकवतो सगळं, पण काय हरकत नाही. ह्याच्यात थोडं तरी आपल्याला ज्ञान घ्यायला हवं. त्यासाठी एक मागे कार्यक्रम झाला होता, त्याही कार्यक्रमाला आम्ही होतो, पण ते अंगवळणी पडत नाही कारण सारखा आमच्या हातात नसतो आपण. त्यामुळे असं होतं कदाचित. परंतु हा जो कार्यक्रम आपण कॉलेजने घेतलेला आहे, सतत हे 6वं वर्ष यंदाच आहे, सतत हा कार्यक्रम आपण करत राहू. या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. आणि सोसायटीतर्फे जे काही लागेल आहे कार्यक्रमासाठी ते सहकार्य सर्व सोसायटी देईल. मला इथे आपण परत बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच तुमच्या शब्दांनी आमच्यामध्ये देखील उत्साह निर्माण होतो आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण निश्चितच आयोजित करू भविष्यात सुद्धा. धन्यवाद सर. यानंतर मी प्राध्यापक BM शिकारे सर यांना अशी विनंती करतो की आजचे पाहुणे म्हणजे आपले माननीय प्राचार्य डॉक्टर धारप सर यांची ओळख करून द्यावी, जे आज आपल्याला या ठिकाणी
अहो ऐकलत का या विषयावरती व्याख्यान देणार आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद पाटील सर. मी शिकारे सर, आपले आजचे प्रमुख पाहुणे आपले प्राचार्य धारप सरांचा परिचय करून देण्यासाठी आहे. धारप सरांचं मूळ गाव महाड, त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण देखील महाड इथंच झालं आणि पदव्युत्तर शिक्षण मुंबई इथं झालं. ते आपलं महाविद्यालय सुरू झालं 89-90 मध्ये. महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून आपल्या महाविद्यालयामध्ये सेवेत आहेत. महाविद्यालयाच्या सुरुवातीला त्यांनी काही वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहिलं आणि आता जवळजवळ 13 वर्ष झाले आपल्या महाविद्यालयाचे ते नियमित प्राचार्य आहेत. त्यांच्या ह्या शैक्षणिक कार्याबरोबरच म्हणजे शैक्षणिक बरोबरच त्यांनी आपलं मुंबई विद्यापीठामध्ये ज्या वेगवेगळ्या समिती असतात, वेगवेगळे मंडळ असतात, त्याच्यामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचं रसायनशास्त्राचा अभ्यास मंडळ म्हणजे त्याला बोर्ड ऑफ स्टडीज इन केमिस्ट्री, त्याचे ते मेंबर म्हणून निवडून आलेले आणि त्याचं चेअरमन म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. त्याच्यानंतर रिसर्च अँड रेकग्निशन कमिटी, या कमिटीचे देखील ते सदस्य राहिलेले आहेत. त्याच्यानंतर अकॅडमिक काउन्सिल, त्याला विद्वत परिषद म्हणतात, त्या अकॅडमिक काउन्सिलचे देखील मेंबर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जी ग्रीव्हन्स समिती आहे, विद्यार्थ्यांची तक्रार निवारण समिती, विद्यार्थी तक्रार निवारण समिती, त्याचे देखील त्यांनी सदस्य म्हणून काम बघितलेलं आहे. BUTR, या वेगवेगळ्या समित्यांचं त्यांनी सदस्य म्हणून कामकाज बघितलेलं आहे. त्याचबरोबर MSc बाय रिसर्च आणि PhD गाईड म्हणून ते सध्या त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि PhD गाईड म्हणून ते काम बघत आहेत. आणि आता त्यांचा टॉपिक देखील इंटरेस्टिंग आहे, नवीन आहे. तर अहो ऐकलंच का, त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला आणखी त्यांचा परिचय होईल. एवढा असा त्यांचा परिचय आहे. धन्यवाद पाटील सर. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि निश्चितच त्यांच्या व्याख्यानामधून आणखी आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येतीलच. यानंतर मी आपले आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री डॉक्टर धारप सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार. धन्यवाद खाडेलकर मॅडम, PD पाटील सर, शिकारे सर, आपले माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, आपले कार्याध्यक्ष वसंतराव आठवले आणि आपले अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेशजी नेने, जे आज काही कार्यबाहुल्यामुळे इथे उपस्थित राहू शकले नाही आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्याला पाठवलेल्या आहेत. खाडेलकर मॅडमनी सांगितलं ते अत्यंत खरंच आहे की आपल्या गेले 6 वर्ष आपण हे व्याख्यानमाला चालू केलेली आहे आणि यशस्वीपणे त्याचं आयोजन केलेलं आहे. महाविद्यालयात आपण काही उपक्रम कायमचे चालू ठेवलेले आहेत. त्याच्यापैकी जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने 11 जुलैला आपण रक्तदान शिबिर घेतो. NSS आपलं जे एक कॅम्प असतो त्यात एक आरोग्य तपासणी आपण सोबतीतर्फे घेतो. आपण कालिदास दिनासारखा समारंभ किंवा उत्सव म्हणा, आपल्या दृष्टिकोनातून काव्याचा उत्सव हा महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आपण आयोजित करत आलेलो आहोत आणि त्यात आज एकही वर्ष खंड नाहीये. म्हणजे कोरोना काळात सुद्धा आपण ते ऑनलाईन पद्धतीने केलं. असे अनेक उपक्रम आपण सातत्यपूर्ण आयोजित करत आलेलो आहोत. तसाच शारदीय व्याख्यानमाला, त्याच्या आधी आपण भाऊसाहेब नेने ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय आहे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त 22 ऑगस्ट रोजी आपण एक व्याख्यानाची परंपरा निर्माण केली आणि ती आपण यशस्वीपणे आपण राबवत आहोत. यंदाही सदानंद भागवत, देवरुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, यांना आपण बोलवून ऑफलाईन पद्धतीने तो घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने घेतलं, त्यामुळे कुठेही आपण खंड पडून दिलेला नाहीये. तसंच यावर्षी देखील शारदीय व्याख्यानमाला आपण ऑफलाईन आयोजित करण्याच्या विचारात होतो, परंतु दुर्दैवाने करोनाचा अजूनही आपल्याकडे रिस्ट्रिक्शन्स शिथिल झालेले नाहीत, त्यामुळे आपण ती ऑनलाईन पद्धतीने करतोय, परंतु त्याला सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आता नमनाला घडाभर तेल घातलेलंच आहे, त्यामुळे मूळ विषयाकडे येतो. मूळ विषय जो आहे, पुढे जो मूळ विषय आहे, अहो ऐकलत का. आता हा विषय माझ्या घरच्यांना सुद्धा माहिती नाही मी काय बोलणार आहे, फक्त मला माहिती आहे की मी कशावर बोलणार आहे. आणि 2 कान तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत.
एक कान आहे उलटा आणि एक कान आहे सुलटा. आमची सहकारी विशेष करून भिसे आणि चिटणीस सर जेव्हा आम्ही गप्पा मारतो, पल्लवी मॅडम असतो, आणखीन बरेच जण, भौतिक असेल बरेच जण, तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की मुलांना आपण जेव्हा फीडबॅक फॉर्म भरायला देतो, IQAC आमचे कोऑर्डिनेटर आहेत, असं लक्षात येतं की मुलं फीडबॅक देत नाहीत आणि फीडबॅक देताना काहीतरी वेगळ्या पद्धतीने देतात. आणि तुम्हाला या 2 कानांच्या सिम्बॉल्स आहेत, त्यातनं मला असं सांगायचंय की आपण ऐकतो एक आणि आपण भलताच प्रतिसाद देतो. आणि हा जो प्रतिसाद आहे ज्याला नवीन मॉडर्न वर्ल्ड मध्ये फीडबॅक असं मोठं शब्द आहे, या फीडबॅकचं महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु ते महत्व मुलांपर्यंत किंबहुना लोकांपर्यंत पोचलेलंच नाहीये. आणि म्हणून मी अनेक महिने आमची चर्चा चालली आणि माझ्या मनात होतं की फीडबॅक याच्यावरच एक व्याख्यान घ्यावं. परंतु जर मी डायरेक्ट फीडबॅक असं व्याख्यान ठेवलं असतं तर फार उत्सुकता ताणली गेली नसती. म्हणून त्याचं नामकरण केलं अहो ऐकलत का. हा जो शब्द आहे हा जगाच्या पाठीवर जो कोणी मराठी माणूस आहे त्याला या 3 शब्दांची अतोनात ओळख आहे आणि प्रचंड भीती आहे. कारण ह्या अहो ऐकलत काला हो म्हणायचं का नाही म्हणायचं अशी नरोवा कुंजरा स्थिती होते. कारण घरातनं जर अहो ऐकलत का असं जर आलं तर त्याला हो म्हणालं तरी पंचायत आणि नाही म्हणालं तरी पंचायत. म्हणजे रामायण आणि महाभारत एकत्र घडवण्याचं ताकद या अहो ऐकलत का या 3 शब्दांमध्ये आहे. पण आपण तो जो विचार करतोय तो विचार फीडबॅकच्या संदर्भात करतोय. अहो ऐकलत का म्हणजे अनेक लोक, अनेक कंपन्या, अनेक ऑर्गनायझेशन, अनेक शैक्षणिक संस्था आपल्याला सतत विचारत असतात की अहो ऐकलत का, तुमचं काय म्हणणं आहे का. कस्टमर सपोर्ट आपल्याला फोन करून विचारतं की तुम्हाला सर्व्हिस कशी मिळाली, तुम्हाला आमच्या प्रॉडक्टमध्ये काही जाणवलं का, काही कमी आहे का. आणि मग आपण असे कंटाळलेले प्रतिसाद देतो किंवा आपण अर्थशून्य अशा भाषेमध्ये त्यांना उत्तर देतो. किंवा कधी कधी आपण ते टाळतो. मग प्रतिसाद म्हणजे फीडबॅक याचं एवढं महत्व काय आहे आणि ते का गरजेचं आहे आणि विशेष करून शैक्षणिक संस्थांसाठी ते किती गरजेचं आहे. कारण साध प्रतिसाद असा या खऱ्या व्याख्यानाचा विषय आहे. मी टायटल दिलंय अहो ऐकलत का. अहो ऐकलत का कुटुंबातील नवरा बायको पुरताचा संवाद आहे. पण अहो ऐकलत का खरं म्हणजे वैश्विक आहे. जर त्यातनं नवरा बायको वगळले आणि ग्राहक आणि दुकानदार, ग्राहक आणि व्यापारी, ग्राहक आणि कंपनी किंवा कोणी 2 व्यक्ती ज्याच्यामध्ये व्यवहार होतो त्याच्यामध्ये नेहमी हा संभाषण होतं की अहो ऐकलत का, मी जे सांगतोय ते तुम्हाला कळलं का, मी जी किंमत सांगितली, मी जी वस्तू घेतली दिली ती योग्य आहे का, त्यात सुधारणा हवी आहे का. अशा पद्धतीने हा विषय समोर आलेला आहे. मी बेसिकली या विषयाबद्दल विचार करताना एक आढावा घेणार आहे आणि मग शिक्षण संस्थांमध्ये जो फीडबॅक मागितला जातो तो कसा द्यायला पाहिजे आणि त्याचा उपयोग काय होतो हे मात्र मी सांगणार आहे. माझा फोकस ज्याला म्हणतात तो फोकस राहणार आहे शिक्षण संस्थांचा फीडबॅक. आता तुम्ही जी स्लाइड बघताय सर, ही N95 मास्क. आता जो तुम्ही ती जी स्लाइड बघताय त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की टीचर आणि स्टुडंट्स यांच्यामध्ये जरा कॉम्पिटिशन चाललेली आहे की टीचर आणि स्टुडंट्सनी फीडबॅक टीचरनी दिलेला आहे आणि फीडबॅक देण्याची घाई आहे. पुढून मागे आणि मागून पुढे असे कागद फेकले जात आहेत. परंतु या कागदांचा एक अर्थ असा लक्षात ठेवा की धड कोणालाच काही कळत नाही. जो पुढचा लिहितोय तो मागचा कॉपी करतोय आणि मागचा मधला जो कॉपी करतोय तो मागचा आणखीन कॉपी करतोय. त्यामुळे गेटिंग स्टुडंट्स टू सक्सेसफुली रिस्पॉन्ड टू फीडबॅक इज अ हर्क्युलियन टास्क असं म्हटलं जातं. म्हणजे खरं म्हणजे मुलांकडनं योग्य फीडबॅक घेणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. आणि मला असं वाटतं की तेच आज आपण बघणार आहोत की किती कौशल्याचं काम आहे. साद आणि प्रतिसाद किती कठीण असतं. तुम्ही आत्ताचं कार्टून बघताय बघा. एखाद्या समारंभाला आपण जातो आणि तिथे 5 माणसं तुम्हाला दिसत आहेत. ही सगळी छायाचित्र इंटरनेटवरनं घेतलेली आहेत आणि त्या लेखकांचे किंवा काढणाऱ्यांचे ते अधिकार आहेत. मी फक्त शैक्षणिक कामासाठी वापरलेली आहेत. तुमच्या लक्षात आहे वक्ता बोलून गेलेला आहे. एक म्हणतोय किनोट ऍड्रेस आहे तो फॅन्टॅस्टिक आहे. एक म्हणतोय कॉफी कोल्ड आहे किंवा कोल्ड होती. चौथा म्हणतोय किनोट ऍड्रेस वॉज टेरिबल म्हणजे चांगला नाहीये. आणि 5वा जो म्हणतोय तो
देर वॉज नॉट इनफ एक्झिबिट हॉल हॉल ऑल टाइम. आणि जो 5वा मजला उभा आहे त्याला कळत नाही की आपण नेमका फीडबॅक काय द्यावा. मला वाटतं आपल्या सगळ्यांची अवस्था या मधल्या माणसासारखी आहे. नेमका काय फीडबॅक द्यावा, आपलं कसं मत मांडावं हे आपल्या लक्षात येत नाही. मग आपण आजूबाजूला बघतो आणि जे मनात येईल ते देतो. खरं म्हणजे साद आणि प्रतिसाद हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहेत. मानवीचं उत्क्रांती, मानवी जेव्हा जंगलात राहायचा, वानर स्वरूप राहायचा, प्राण्यांसारखा राहायचा, त्याच्यापासनं आजचा ऍडव्हान्स्ड ह्युमन कल्चर जे आहे हे खरं म्हणजे माणसाने परिसराला दिलेली अत्यंत उत्कृष्ट अशी प्रतिसाद आहे. आपल्याला डार्विनचा सिद्धांत शिकवला जातो की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, परंतु तो अत्यंत चुकीचा आहे. फिटेस्ट विल सर्व्हाइव्ह. जो माणूस फिट असतो, पण फिट म्हणजे फिजिकली किंवा मेंटली नव्हे, तर पर्यावरणा अनुकूल असतो, जो पर्यावरणाला प्रतिसाद देतो, तो प्राणी किंवा ती प्रजाती टिकते. म्हणजेच साध जी पर्यावरणाची आहे त्याला ओळखून दिलेला प्रतिसाद जर उत्तम असेल आणि त्याप्रमाणे जर बदल केले गेले तर ती प्रजाती टिकते. आणि मानवाने गेल्या हजारो वर्षामध्ये अत्यंत उत्तमपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि पर्यावरणानुकूल आपलं बदल घडवल्यामुळे मानवाची प्रजाती वाढलेली आहे. डायनासोर बलिष्ठ होते, बलाढ्य होते आणि तसे सुदृढही होते, परंतु त्यांना पर्यावरणाला जो प्रतिसाद अपेक्षित होता तो डायनासोरना देणं जमलं नसावं आणि म्हणून डायनासोर आणि अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरा जो साद आणि प्रतिसादाचा एक भाग आहे तो आपलं मन, शरीर आणि आरोग्य आहे. बघा, तुम्हाला तहान लागते, तुम्ही पाणी पिता, तुमची तहान भागते. तहान हा शरीराने तुमच्याकडे पाण्यासाठी मागितलेली साद आहे आणि त्याला प्रतिसाद तुम्ही देता म्हणजे तुम्ही पाणी पिता. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला भूक लागते, आपण धावतो, पळतो, त्याच्यानंतर आपल्याला परत भूक लागते, आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं, आपल्याला खावंसं वाटतं. ह्या सगळ्या शरीराच्या आपल्याला मिळणाऱ्या साद आहेत आणि त्याला आपण प्रतिसाद म्हणून आपण जेवतो, खातो, पितो आणि मग विश्रांती घेतो. एखाद दिवशी आपल्याला थकून गेल्यासारखं वाटतं आणि मग आपल्या असं लक्षात येतं की आपले श्रम जास्ती झालेत आणि मग आपण त्या थकण्याच्या शरीराच्या साद जी आहे त्याला आपण प्रतिसाद म्हणून विश्रांती घेतो आणि रात्री आपण झोपतो. मला असं वाटतं जर आपण शरीराचे नीट संकेत ओळखले आणि त्या साद या शरीराची जी आहे त्याला योग्य प्रतिसाद दिला तर आपण नक्कीच निरोगी आयुष्याकडे वाटचाल करू. नुसतं फीडबॅक ह्या कंपन्यांपुरतं मर्यादित नाहीये, हे आपल्या जगण्याशी सुद्धा निगडित आहे. एवढंच मला सांगायचंय. पुढचा जो प्रकार आहे तो मी जास्त बोलणार नाही, कारण तो प्रत्येकाच्या अनुभवाचा प्रकार असतो. प्रियकर आणि प्रियसी यांच्यातले ते 7 प्रतिसाद आहेत ते दुसऱ्याला या जन्मात ओळखता येत नाहीत. त्यांची डोळ्यांची भाषा असते, लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं, मग अमुक झालं तमुक झालं. आणि हे जे 7 प्रतिसाद आहेत हे ज्याचे त्यांनी ओळखायचे असतात. नंतरचा जो भाग आहे जो आपल्या सामाजिक जीवनात जो येतो तो लग्न ठरवणे आणि त्याच्यामधले जे मान अपमान आहेत हे साद प्रतिसादाचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. कारण लग्नात केलेली आहेर, केलेली आमंत्रणं, कुठल्याही समारंभात कोणाला बोलवायचंय कोणाला बोलवायचं नाही, मग न बोलवण्यावरनं होणारे रुसवे फुगवे, बोलवण्यावरनं होणारे रुसवे फुगवे, आहेराच्या पद्धती, आहेराला दिलेली साद. आपल्याकडे पूर्वी मध्यमवर्गीयात पद्धत होती, आलेले आहेर लिहून ठेवायचे, 200 रुपये, 50 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, आणि मग त्यांच्याकडच्या समारंभात परत 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये द्यायचे. हे सुद्धा फीडबॅकचाच प्रकार आहे. काही जण असे असते की आपल्याला आलेले आहेर पडताळून बघायचे पूर्वी की आपल्याला किती दिला होता 10 रुपये, मग आपण किती द्यायचा 10 रुपये, मग आपल्याला किती आले त्यांच्याकडनं. हा जो साद प्रतिसादाचा जो प्रकार आहे मला वाटतं हा आपल्या सगळ्यांच्या अनुभवाला येतो. बक्षिसे आणि क्रमांक हे महाविद्यालयामध्ये परीक्षेमध्ये आपण जे साद आणि प्रतिसाद देतो की बक्षीस ठेवलेलं असतं आणि मग काही विद्यार्थी त्या बक्षिसाच्या रकमेला साद असते त्याला प्रतिसाद देऊन चांगला आपला परफॉर्मन्स देतात. अनेक गोष्टी ज्या आयुष्याशी निगडित आहेत ते साद आणि प्रतिसादाबद्दल सांगता येतील. मी फोर्ड मोटरची एक गोष्ट सांगतो आणि मग आपण पुढच्या शैक्षणिक संस्थेच्या फीडबॅककडे येऊया. फोर्ड मोटर कंपनीने स्वतःची एक चांगली मोटर लॉन्च केली आणि त्याची धडाकेबाज जाहिरात करून अमेरिकेमध्ये त्याचा खप वाढवला. जेव्हा त्या फोर्ड मोटर कंपनीकडे एक तक्रार आली की आमची मोटर बंद पडते पण ती विशिष्ट कारणाने बंद पडते,
तेव्हा त्यांनी खास इंजिनियर पाठवला. बघा, अमेरिकन कंपन्या किंवा जपान कंपन्या उगीच मल्टीनॅशनल होत नाहीत. ग्राहकाच्या सगळ्या तक्रारींना अपेक्षित जो असतो फीडबॅक, त्याला बरोबर योग्य उत्तर देतं. फीडबॅक दोन्ही बाजून आहे. ग्राहक पण योग्य फीडबॅक देतो आणि ग्राहकाने दिलेल्या फीडबॅकला सुद्धा कंपन्या चांगली प्रतिसाद देतात. त्या ग्राहकाची तक्रार होती की माझी गाडी इतर केव्हाही बंद पडत नाही, पण माझ्या घरापासून 1 किलोमीटरवर एक आईस्क्रीमचं पार्लर आहे आणि त्या आईस्क्रीमच्या पार्लर मध्ये जर मी व्हॅनिला आईस्क्रीम घेतलं तरच माझी कार बंद पडते आणि मग ती चालू होत नाही. सगळ्या सायंटिस्टनी फोर्ड मधल्या डोकं खाजवलं आणि त्यांनी प्रयोग करून बघितले. त्या ग्राहकाच्या घरी गेले. खरं म्हणजे एका ग्राहकासाठी फोर्ड सारखी कंपनी कष्ट घेते हे आपल्या भारतीयांनी शिकण्यासारखं आहे. कंपनीतल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे सुपिरियर होते त्यांना सुद्धा तो प्रश्न सुटेना. मग त्यांच्यातला एक चलाक इंजिनियर होता, तो 2 ते 3 वेळा त्या ग्राहकाच्या घरी गेला आणि त्यांनी जसं सांगितलं तशी गाडी ड्राईव्ह केली आणि त्याच्या असं लक्षात आलं की व्हॅनिला आईस्क्रीम हे गाडी बंद पडण्याचं कारण नाहीये, पण व्हॅनिला आईस्क्रीम मुळे गाडी बंद पडते खरं आहे. म्हणजे काय आहे तर व्हॅनिला आईस्क्रीम त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये सगळ्यात शेवटी खाली ठेवलेलं असायचं आणि जेव्हा आईस्क्रीम मध्ये व्हॅनिलाची ऑर्डर यायची तेव्हा तो आईस्क्रीमचा जो मालक आहे शॉपचा, तो सगळे आईस्क्रीम काढायचा आणि खाली असलेला व्हॅनिला द्यायचा. त्या वेळामध्ये त्या गाडीचं इंजिन थंड व्हायचं आणि मग चालू व्हायला त्रास व्हायचा, म्हणून त्याला व्हॅनिला इफेक्ट म्हणायचे. आणि नंतर मग फोर्डनी त्यात सुधारणा केली आणि त्या गाडीतला तो तांत्रिक दोष काढून टाकला. गंमत बघा, कारण काय होतं, व्हॅनिला आईस्क्रीम होतं, पण खरं म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम डायरेक्ट त्या गाडीच्या बंद पडण्याशी निगडीत नव्हतं. परंतु फोर्ड मोटरच्या कंपनीची कथा जी सांगितली जाते त्यात असा उल्लेख येतो की व्हॅनिला आईस्क्रीम मुळे गाडी बंद पडत होती आणि तिचा शोध घेतला गेला. फीडबॅक कंपन्यांनी कसा घ्यायचा असतो आणि त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा आणि त्याच्यावर सोल्युशन्स कशी काढायची यासाठी हे उदाहरण सगळ्या कॉर्पोरेट्स मधून सांगितलं जातं. जुनं असलं तरी अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आता आपण पुढच्या स्लाइड कडे बोलूया. काही लोकांना फीडबॅक ठळक द्यायची सवय असते. बघा, तुम्ही हा कार्टूनचं बघितलं तर तो माणूस म्हणतोय, डिड यू हॅपन टू सी दॅट लिटिल नोट आय लेफ्ट अबाउट युअर इव्हॅल्युएशन. आता ती नोट अख्खा कम्प्युटरचं स्क्रीन व्यापून आहे, ती तिला दिसणार नाही का? म्हणजे फीडबॅक आपण दिलेला आहे, तो पोहोचलेला आहे, इथपर्यंतच आपण मर्यादित राहायला पाहिजे ना. तो मिळाला का म्हणून 10 वेळा चौकशी करायची गरज नाहीये, पण काही लोकांना ती चौकशीची गरज असते. त्यामुळे फीडबॅक कन्साइज पाहिजे. नंतरच्या कार्टून मध्ये तुम्ही बघत असाल की एक सिंहच एक्झिक्युटिव्हच्या खुर्चीवर बसलाय आणि म्हणतो की आय हिअर युअर परफॉर्मन्स इज रोरिंग. सिंहचं रोरिंग असतं, त्याला तोच प्रश्न विचारतोय त्या समोरच्या मॅनेजरला की आय हॅव हर्ड दॅट युअर परफॉर्मन्स इज रोरिंग. हे गंमतशीर एक फीडबॅक मधला भाग आहे. एक साहेब आहेत आणि त्यांनी फीडबॅकसाठी मीटिंग बोलवलेली आहे. बोलताना ते तोंडाने फीडबॅक म्हणतायत आणि त्यांच्या हातातली जर पाठी बघितली तर त्याच्यामध्ये थ्रेटनिंग आहे बघा. आय विल क्रश यू. म्हणजे काय, जर तुम्ही निगेटिव्ह फीडबॅक दिला, हू वुड लाईक टू गिव्ह मी फीडबॅक ऑन माय लिडरशिप क्वालिटीज. आपल्याकडे म्हण आहे मराठीत, साहेबाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे उभं राहू नये. तशा पद्धतीचा हा थ्रेटन फीडबॅक आहे. अशा फीडबॅकचा कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशन ग्रो अप होण्यामध्ये उपयोग नसतो. त्यामुळे अशा फीडबॅकचा उपयोग होत नाही. आता आपण जर फीडबॅक हा जो विचार आहे तो मगाशी मी जे सुरुवातीला सांगितलं की सुखी संसार ज्या माणसाचा आहे त्याला माहिती असतं की अहो ऐकलं काला काय उत्तर द्यायचं असतं. फीडबॅक म्हणजे काय, तर प्रतिसाद, त्याची गरज काय, त्याचा फायदा काय, कसा द्यावा, अपेक्षित काय, कंपनी आणि ग्राहक मधला फीडबॅक काय असतो. हा बघा, हा एक फीडबॅकचा प्रकार आहे. बघा, त्यांनी काय केलंय, फीडबॅकला त्यांनी नंबरिंग केलेलं आहे आणि नंबरिंग मध्ये 3 आणि 2 नंबर केलेले आहेत आणि हात उंचावून ते 2 नंबर असे धरलेत की तुम्ही त्यातनं अर्थ 3 पण काढू शकता, 2 पण काढू शकता किंवा 32 पण काढू शकता. अनेक लोकांची ही पद्धत असते. काय, कसा झाला कार्यक्रम, हा ठीक झाला. म्हणजे चांगला झाला का वाईट झाला, हा ठीक झाला. नेमकं काय आवडलं ते सांगता येत नाही, नेमकं काय नाही आवडलं ते सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला पाहिजे तो अर्थ घ्या. सो त्याच्यामुळे टायटल असं दिलंय, ही ऑलवेज हॅव डिफिकल्टी गिव्हिंग पीपल निगेटिव्ह फीडबॅक.
तोंडावर नाही सांगणं जरी कठीण असलं तरी आपल्याला स्पष्ट अनालिसिस करता यायला पाहिजे. त्याचा उपयोग ऑर्गनायझेशन ग्रो होण्यामध्ये होतं. आता शिक्षण खात्यामध्ये फीडबॅक केव्हा आला? जेव्हा नॅक आणि एनबीए यासारख्या व्यवस्था आल्या आणि त्यांची गरज आणि महत्व लक्षात आलं की जेव्हा खाजगी शैक्षणिक संस्था आल्या तेव्हा फी तुम्हाला भरायला लागते, मग दोन संस्थांमध्ये फरक कसा कळणार? आणि म्हणून नॅक नॅशनल अक्रेडिटेशन एजन्सी आणि एनबीए नॅशनल बोर्ड फॉर अक्रेडिटेशन इंजिनिअरिंगसाठी अशा दोन संस्थांची गरज आली. आणि मग शिक्षण संस्थांच्या प्रतिसादामध्ये फीडबॅकमध्ये कुठले कुठले घटक काम करतात? तर त्याच्यामध्ये सरकार एक मोठा घटक आहे जो फंडिंग करतो, परवानगी देतो आणि कंट्रोल करतो. दुसरा ज्याच्यासाठी हा उपद्व्याप आहे तो विद्यार्थी आहे. तिसरा जो याच्यामध्ये भरडला जातो खरा तो म्हणजे पालक आहे. आणि त्याच्यानंतरचे जे 4 घटक आहेत संस्थाचालक, शिक्षक, विद्यापीठ, माजी विद्यार्थी आणि समाज. आणि याच्यात संस्था प्रमुख धरलेला नाही माझ्यासारखा, की जो या सर्वांचा केंद्रबिंदू सुकाणू आहे, तो पण एक शिक्षण व्यवस्थेचा घटक आहे. या सगळ्यांच्या गरजा आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. सरकार, विद्यार्थी, पालक हे महत्वाचे घटक आहेत आणि पुढचे जे घटक आहेत ते अवलंबून असणारे घटक आहेत. या सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या 8 जणांनी दिलेले फीडबॅक हे वेगवेगळे असतील. शिक्षक, संस्थाचालक, विद्यापीठ आणि सरकार यांचं अपेक्षा वेगळ्या असतील आणि पालक आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडनं अपेक्षा वेगळ्या असतील. त्यामुळे या सगळ्यांचे फीडबॅकचे फॉर्म्स आहेत किंवा ऍटिट्यूड्स आहेत किंवा त्यांचे जे अपेक्षा आहेत या सगळ्या वेगळ्या असण्याचीच गरज आहे. हा एक वर्गातला सीन बघा. आपण मुलांचे पेपर तपासतो आणि आपण बेदरकारपणे कधी कधी मार्क देतो, चुकलंय फुली मारतो, 0 मार्क, जा तू परत ये. पण जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये एक पद्धत अशी आहे जी आपल्याकडे अजून आली नाही, सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, की पाश्चात्य देशामध्ये एखाद्या प्रोफेसरला फीडबॅक द्यायला आणि घ्यायला गरजेचा असतो. जर त्याच्या नोकरीचं कंटिन्युएशन होणार असेल तर विद्यापीठ पातळीवर आणि शिक्षक पातळीवर फीडबॅक घेण्याची गरज असते. आणि मग शिक्षकांच्या फीडबॅकच्या वेळेला विद्यार्थी म्हणतात इट्स नाव पेबॅक टाइम. तुम्ही आम्हाला जसं इव्हॅल्युएट केलं तसं आता आम्ही तुम्हाला इव्हॅल्युएट करणार. आणि आता ती वेळ भारतातल्या शिक्षकांवर पण हळूहळू येणारच आहे. हा एक वेगळाच प्रकारचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की शिक्षकामधला संवाद आहे. एक शिक्षिका त्यांच्या हेडमास्टरला सांगते दे से माय टेस्ट आर टू हार्ड, मे बी आय शुड स्विच फ्रॉम एसे टू कनेक्ट द डॉट. म्हणजे जे शिक्षक तळमळीने शिकवतात, कठीण प्रश्न काढतात, मुलांची बौद्धिक पातळी वाढावी म्हणून प्रयत्न करतात, त्यांना चांगलाच फीडबॅक मिळेल असं नाही. म्हणून ती शिक्षिका म्हणते की आता एसे रायटिंगच्या ऐवजी मी बिंदू जोडा या पद्धतीने परीक्षा घेते, म्हणजे निदान मुलं पास होतील. मला वाटतं ही शोकांतिका आहे फीडबॅक सिस्टीमची, त्याला इलाज नाही. आता उद्दिष्टपूर्ती डोबळमानाने आपण सर्वच जण या व्यवस्थेशी जोडले गेलेलो आहे. आता प्रतिसादाने काय साध्य होते व ते तो महत्वाचा आहे का बघूया. तर उद्दिष्टपूर्ती काय की शिक्षण संस्था चालवणे, सरकारची उद्दिष्ट सुजाण नागरिक तयार होणे हे आपल्याला या फीडबॅक मधनं कळतं. म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि उपयुक्तता फीडबॅक मधनं तपासता येते. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी हा जो फीडबॅक आहे तो योग्य पद्धतीने देणं गरजेचं आहे. कसा द्यावा, कसा मिळतो, फीडबॅक कसाही दिला जातो काय विचार करत नाही. पण माझ्याकडे काही स्क्रीनशॉट आहेत ते आता मला दाखवायला वेळ नाही. आपण काहीही लिहितो, समोरचा वक्ता कुठल्या विषयावर बोललाय हे आपल्याला कळलेलं नसतं. कधी कधी आपल्याला खरा फीडबॅक द्यायचा असतो पण भीतो. मला असं वाटतं आपण योग्य शब्दात विनयशील पद्धतीने चांगला फीडबॅक देणं गरजेचं आहे. आमच्याकडे सिनियर कॉलेजमध्ये 1 ते 10 आणि 10 ते 1 असे उलटे सुलटे गुण मुलं देऊन टाकतात रँकिंगला, विचारच करत नाहीत की त्यांनी काय होणार आहे. पण आपण जर एखाद्या शिक्षकाला किंवा एखाद्या व्यवस्थेचं रँकिंग करेक्ट केलं तर ते आपल्याला पुढे चांगली सेवा देऊ शकतात. अगम्य भाषा असते की मला हा टॉपिक कळलाच नाही किंवा आपण चुकीच्या पद्धतीने भाषा वापरली जाते की आपल्याला काय म्हणायचंय हे त्या व्यक्तीला शेवटपर्यंत कळत नाही. असंबद्ध गोष्टी लिहिण्याची काही जणांना सवय असते. म्हणजे समजा आज प्रतिसाद या विषयावर व्याख्यान आहे तर मग तुम्ही ह्या विषयावर व्याख्यान का दिलं नाही,
असाही फीडबॅक येतो. अरे व्याख्यान कुठलं आहे? फीडबॅकचं आहे. मग फीडबॅक संदर्भात तुला आवडलं किंवा नाही आवडलं किंवा हे गुण किंवा ह्या गोष्टी हव्या होत्या असं सांगायचं. मग तुम्ही सिनेमावर पण व्याख्यान द्या असं म्हणणं आत्ताच्या व्याख्यानाला, याला असंबद्ध गोष्टी म्हणतात. काही जणांना पाळलाळ लावायची सवय असते. उदाहरणार्थ आता हे व्याख्यान झालं की एक निबंध मला कोणीतरी पाठवेल की हे हे पाहिजे होतं, हे बोललात, हे अरे ठीक आहे, फीडबॅक म्हणून तुम्ही देणं गरजेचं आहे, पण त्यात नेमकेपणा असायला पाहिजे. तो नेमकेपणा न असता मी असं केलं, मी तसं केलं, मी हे करायला पाहिजे, तुम्ही हे करायला पाहिजे, अशा पद्धतीने पाल्लाळ लावलं जातं किंवा अतिरेकी कौतुक आणि टीका केली जाते. आपण आता लिटिल चॅम्प सारेगमप मराठी बघतोय, त्यातला जो अतिकौतुकाचा भाग सगळ्यांनाच खटकलेला आहे. मला वाटतं या संदर्भात मी एवढंच बोलणं गरजेचं आहे की अतिरेकी कौतुकाने माणसं बिघडतात आणि अतिरेकी आणि जिव्हारी टीकेनी कर्तृत्व असलेली माणसं मागे पडतात. मला असं वाटतं अतिरेकी कौतुकही टाळायला पाहिजे. थेट टीका करताना योग्य शब्दाचा वापर केला पाहिजे. नेमकेपणाचा अभाव, आपल्या सगळ्या भारतीयांचा भोंगळ स्वभाव जो आहे तो मला वाटतं फीडबॅकच्या माध्यमातून दिसून येतो. काहीही आपल्याला पासपोर्ट नसतो आणि मग आपण प्रतिसाद द्यायला विचित्रपणा करतो. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपल्याला प्रतिसाद द्यायचाच कंटाळा असतो. आपण एखाद्याचं चांगलेपणाचं कौतुक करत नाही. सरकारी खात्यांमध्ये, पोलीस खात्यामध्ये, महसूल खात्यामध्ये आपल्याला चांगला अनुभव आला तर आपण त्यांना तिथे सांगायला पाहिजे, परंतु आपण ते सांगण्याचं टाळतो. काही सरकारी खात्यामध्ये तुमच्याकडनं जबरदस्ती फीडबॅक येतात चांगला. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. पासपोर्ट ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तर लास्ट स्टेजला तुम्हाला एक फॉर्म दिला जातो, ऑलरेडी त्याच्यावर टिक केलेले असतात. फीडबॅक फॉर्म, तो फीडबॅक फॉर्म असतो, तो आपण भरायचा असतो. पण तुम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये गेला तो ऑलरेडी टिक केलेला फॉर्म तुम्हाला दिला जातो, त्याच्यावर फक्त तुम्ही सही करायची. हा थ्रेटन फीडबॅक आहे, परंतु तो दिल्याशिवाय तुमच्या पासबुकची रिसिप्ट तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे असा जो फीडबॅक असतो हाही उपयोगाचा नसतो. कसा द्यायला हवा फीडबॅक? हा नीट विचार करून द्यावा, चर्चा करावी आजूबाजूच्यांची, पण आपलं खरं मत योग्य शब्दात मांडावं. वक्त्याचा समोरचा अपमान होणार नाही, परंतु त्याला त्याच्या कार्यक्रमाबद्दलचं नीट मत कळेल याची काळजी घ्यावी. स्केलवर देताना नेहमी काळजी घ्यावी. उदाहरणार्थ समजा 4 वक्त्यांमध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचंय तर 1 to 2 स्केलमध्ये आपल्याकडे सोयीचा मार्ग काय? सगळ्यांना 5 देऊन टाकायचे, म्हणजे काय सगळेच खुश, सगळ्यांना 6 देऊन टाकायचे. या पद्धतीने चांगल्या वक्त्याचं काय म्हणतात त्याला उभारी मिळत नाही आणि म्हणून मग सब घोडे 12%, सब गधे 12% असं होऊन जातं. त्यामुळे करेक्ट फीडबॅक देणं ही आपली जबाबदारी आहे. फीडबॅक देताना आपण काय करायला पाहिजे तर मुळात आपण कोण आहोत, आपली या कार्यक्रमातली भूमिका काय, आपण काय करू शकतो याचा विचार करूनच फीडबॅक द्यायला पाहिजे. आपण आणखीन काही उदाहरणे बघूया. मी जी मगाशी सांगितली उदाहरणे की परीक्षेच्या वेळेला काही परीक्षांमधनं परीक्षा कशा घेतल्या याचा फीडबॅक मागितला जातो मोठमोठ्या एजन्सीज मधनं, किंवा रिसर्च गाईड कडनं सुद्धा त्याच्या टॉपिक बद्दलच्या चर्चा असतात, त्याचा फीडबॅक मागितला जातो. आणि मला असं वाटतं आपण वेगवेगळ्या समाज माध्यमाचा वापर करून हा जो फीडबॅक आहे हा वेळच्या वेळेत द्यायला पाहिजे. जी उदाहरणं मी आधी सांगितली ती खरी इथे होती, परंतु फोर्डचं उदाहरण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मध्ये जपानमध्ये 2 मिनिटांनी ट्रेन उशिरा आली स्टेशनवर, तर जपानच्या त्या रेल्वेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी माफी मागितली वाकून. याला फीडबॅकचा परिणाम म्हणतात जपानच्या. मला वाटतं कार्यसंस्कृतीतला महत्वाचा घटक आहे. आपण हा जो कानाचा परत एकदा इमेज तुम्हाला दिसतंय, ती कानाची इमेज मी सुद्धा ऐकतोय की मला या व्याख्यानावर काय फीडबॅक येणार आहे, म्हणजे त्याप्रमाणेच माझं हे व्याख्यान मी अधिक सुधारित पद्धतीने करू शकेन. आत्ताचा जो विषय मी सांगितला हा उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. अनेक पैलू आहेत जे बोलता येतील, त्याची उदाहरणं देता येतील, परंतु ते आता आपल्या वेळेच्या मर्यादित बसत नाहीये, त्यामुळे ते नंतर कधीतरी. आणि हो, धन्यवाद. प्रतिसाद द्यायला विसरू नका. मला इथे व्याख्यान द्यायची संधी दिलीत त्याबद्दल आभार. धन्यवाद. चॅटमध्ये धन्यवाद सर. पाठवलेली आहे. थँक्यू मॅडम. हा, नक्कीच फीडबॅक फॉर्म पुढचं जाऊ द्या. तुमच्या मार्गदर्शनाचा उपयोग या मॅडम. ठिकाणी होईल. हॅलो, हॅलो, बोला सर. कंटिन्यू करा. Yes, sir. पीडी पाटील सर, हा सर, माझं धन्यवाद व्याख्यान सर. संपलं. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारू द्या. हा,
सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता या ठिकाणी. सर, मला असं वाटतं की तुमच्या व्याख्यानामुळे केलंय. निश्चितच व्याख्यानाचा उपयोग फीडबॅक फॉर्म भरताना सगळ्यांनाच होईल. हा सर. हा ठीक आहे ना, काय आहे कोणाचं? अदरवाईज समारोप करा. ओके सर. हॅलो. धन्यवाद सर. बोलते सर. हॅलो. हॅलो. बोला. नमस्कार, मी मिस्टर खाडीलकर बोलतोय. हा नमस्कार. आपलं लेक्चर ऐकलं, पूर्ण लेक्चर ऐकलं, अरे. मनापासून आवडलं. धन्यवाद. त्यात फक्त तुम्ही एक मुद्दा मांडलाय, पासपोर्ट ऑफिसचं तुम्ही एक्झाम्पल दिलंय. हा. हा, मी आता 23 ऑगस्ट 2021 ला आम्ही दोघं पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथली सर्व्हिस डायनॅमिक बदललेली आहे हो. आणि आय एम 100% सॅटिस्फाईड विथ द परफॉर्मन्स ऑफ द पासपोर्ट ऑफिस. करेक्ट. आता बदललंय. that feedback to passport office, Yeah. and it was not a pre-filled form. There were all options available. राईट. हा, तर मी मुद्दा व्यक्त करतो आहे, ऑफिस खूप डायनामिक बदललेलं आहे. बदललंय. डायनामिक बदललं. बाहेर पडताना SMS येतो पासपोर्ट झाला का नाही. हॅलो. खरंय. ओके. Okay, Thank sir. you. Thank Thank you you very for much. the feedback. The lecture was very informative. Thank you very much, sir. Okay. ओके. धन्यवाद सर. Anybody else? PD पाटील. हा सर. संपवा, कन्क्लूड करा. ओके सर. यानंतर मी प्राध्यापिका सौ घांगरेकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आपल्या कॉलेजने जी शारदीय व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्यातलं आपण आज पहिलं पुष्प रचलेलं आहे. म्हणजे आता ते काय म्हणतो आपण शेवटाकडे येऊन पोहोचलोय. कुठलाही कार्य करायचा झाला की त्याला अनेकांचे हात लागत असतात. एकच व्यक्ती कोणी तो कार्यक्रम पूर्ण करू शकत नाही किंवा त्याची पूर्तता करू शकत नाही. आपण हातात हात घालून काम करत असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचा हात त्याला लागत असतो. आणि हेच आता आभार मानण्याची वेळ आहे की आता या हात लागणाऱ्या प्रत्येकाचं किंवा हातात हात घालून ज्या प्रत्येकाने आतापर्यंत काम केलंय त्या प्रत्येकाचे आभार मानण्याची वेळ. मी आभार प्रदर्शनाला सुरुवात करते. पहिलं तर पेन एज्युकेशन सोसायटी हिचे महत्वपूर्ण आभार आपण मानले पाहिजेत की या सोसायटी शिवाय आपलं काम पुढे चालू शकत नाही. त्याच्यामुळे पेन एज्युकेशन सोसायटीचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आपल्याला आजचे जे उद्घाटक लाभलेले होते ते म्हणजे आपले बापूसाहेब नेने सर, यांचेही मनापासून आभार. त्यानंतर मंगेश नेने सर हे आज उपस्थित नाहीयेत पण त्यांच्या शुभेच्छा आल्यात, हे सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय, त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला आज अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते वसंत आठवले साहेब यांचेही मनापासून आभार. आणि आता महत्वाचे आभार म्हणजे आपले प्राचार्य आणि आमचे प्रमुख वक्ते डॉक्टर सदानंद धारप सर यांनी आपल्याला मोलाचं आणि महत्वपूर्ण मार्गदर्शनच केलेलं आहे. म्हणजे आता मी पण खूप वेळा असा अनुभव घेतलाय की आपण अभिप्राय देताना कुठे चुकतो किंवा काय करतो या प्रत्येक गोष्टीत मर्म त्यांनी आज आपल्याला समजावून सांगितलंय. त्यासाठी त्यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर आता आम्ही सगळे अध्यापक आम्ही हे करते कारण की सगळे मिळून काम करतोय. तर शिकारे सर असतील, पाटील सर असतील, खाडीलकर मॅडम असतील, चाटुकरे मॅडम असतील, या सर्वांचे म्हणजे या कमिटीवर असलेल्या प्रत्येकाचे खूप खूप आभार. त्याचबरोबर अजून या कॉलेजमधले सगळे शिक्षकेतर कर्मचारी, त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीने काम करणारी इतर जे काही व्यक्ती असतील त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर माझ्याकडून कुठल्याही व्यक्तीचे आभार मानायचे जरी राहून गेले असतील तरी त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांचेही आभार मानते. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.